त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी की हक्क कशाला म्हणायचं, हक्क कसे असतात, आपण हक्क कशाला म्हणतो. म्हणजे सगळ्यांना थोडंफार तरी किमान अगदी सामान्य नागरिक असेल त्याला सुद्धा आपल्याला माहिती असतं की हक्क म्हणजे काय. म्हणजे तोही सांगू शकेल की मी दरवर्षी महापालिकेला टॅक्स भरतोय आणि माझ्या नळाला पाणी येत नाही, मला पाणी येणं हा माझा हक्क आहे. ही बेसिक गोष्ट सगळ्यांना ज्ञात असते. हक्क ही अशाच पद्धतीची गोष्ट आहे. मानवी हक्क ही याहून थोडीशी वेगळी गोष्ट आहे. तीही आपल्याला माहिती असते, पण आपल्याला त्याचा आपल्या रोजच्या व्यवहारांशी जो काही कनेक्ट आहे तो आपल्याला नेहमीच लावून पाहता येतो असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या काय म्हणूया त्याला की नागरिक शास्त्रातून शिकवल्या जातात, आपल्या शाळेतून शिकवल्या जातात विशेषतः. पण आपल्याला अलीकडच्या काळामध्ये आता जे काही NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क नवीन आले त्याच्यापासून आपल्याकडं आपल्या पुस्तकांमधून आपले मानवी हक्क काय असतात वगैरे एवढं शिकवायला सुरुवात झालेली आहे किंवा थोडीफार माहिती करून द्यायला सुरुवात झाली आहे. पण मानवी हक्क नावाची गोष्ट काय आहे, आपला आणि मानवी हक्कांचा काही संबंध आहे का, किंवा आपल्याला मानवी हक्क आहेत का, मुळात मानवी हक्क म्हणजे काय, आपण ज्याला हक्क म्हणतो त्याच्याहून वेगळं काय आहे का मानवी हक्क, हे मात्र फारसं आपल्याला माहिती नसतं बऱ्याचदा. म्हणजे पूर्णपणे आपण बरेच म्हणजे माझ्या पिढीतल्या मी अनेकांचं उदाहरण सांगू शकतो. माझं स्वतःचं पण मी उदाहरण देतो की ग्रॅज्युएशन होईपर्यंत, पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला लागेपर्यंत मानवी हक्क नावाची काही संकल्पना आहे ही मला पण माहिती नव्हती. म्हणजे ज्यावेळी आपण ती समजून घेतली आणि आपल्याला कुणीतरी आता संदीपनं नाव घेतलं डोळे सरांचं, म्हणजे अशा काही मंडळींनी समजून सांगितली आणि नंतर मग काही आणखी चळवळीतल्या माणसांचं ऐकून वगैरे आपल्याला आपले हक्क काय असतात, मानवी हक्क काय असतात हे समजायला सुरुवात झाली. म्हणजे ही अवस्था सगळ्यांचीच असते, आपल्या सगळ्याच सामान्य नागरिकांची ही अवस्था असते. आज आपण हे एकदम समजून घेऊया की आपली भारताची राज्यघटना काय आहे, त्याच्यामध्ये आपले मानवी हक्क कसे आहेत आणि मानवी हक्क जगामध्ये म्हणजे आज खूप मोठ्या प्रमाणावरती याची चर्चा असते. म्हणजे जगभर मानवी हक्कांची चर्चा ही युनायटेड नेशनद्वारे तर होते, NGOच्या पातळीवरती होते, NGOच्या शिवाय जे कोणी सामाजिक कार्य करतात त्यांच्या पातळीवरती होते. याच्याशिवाय मानवी हक्क हा विषय वेगवेगळ्या सभांतून, संघटनांतून, आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा बोलला जातो. मुद्दा असा आहे की हा बोलला गेलेला विषय आपल्याला आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये हा समजून घेता आला पाहिजे आणि आपण इतरांपर्यंत ही गोष्ट पोहोचवता आली पाहिजे. म्हणजे मी माझ्या पूर्ण संवादातून तुम्हाला जे काही सांगेन हे आपल्याच सभोवतालचं आहे, आपल्याच आजूबाजूच्या घडामोडी आहेत, हे आपलीच मूल्य आहेत आणि हीच मानवी हक्काची आपली एक परंपरा आहे, आपली एक थोर परंपरा म्हणूया. आपणच जगाला यातली काही मूल्य दिलेली आहेत, बहाल केलेली आहे, आपण ती अनुसरतो आहोत. आपल्या घटनेत ती आहे, आपल्या ते कायद्यांमध्ये आहे. फक्त ती कॉन्सेप्ट जरी आपल्याला मानवी हक्क नावाची काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चा वाटत असली तरी ती आपल्याशी संबंधित आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. इथं ज्या दोन मी समोरच्या स्लाइडवरती फोटो दाखवलेले आहेत, हा आपल्या प्रिएम्बलचा फोटो आहे आणि हे आहे एलिनॉर रूझवेल्ट, ज्यांनी ह्युमन राईट, युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट जो युनायटेड नेशननी तयार करून घेतला, तो ह्युमन राईट 1948चा UDHR ज्याला जागतिक जाहीरनामा म्हणतात, हा जागतिक जाहीरनामा तयार करणाऱ्या 9 लोकांच्या समितीच्या प्रमुख आहेत या एलिनॉर रूझवेल्ट. जसे आपले बाबासाहेबांनी तयार केलेलं काम आहे तसं ह्यांनी ड्राफ्टिंग कमिटीचं प्रमुख पद भूषवलं. आणि मला एक आनंदानं, आवर्जून, अभिमानानं सांगायचंय की हे ज्या दिवशी युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये म्हणजे आमसभेमध्ये मांडलं गेलं त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी म्हणून नेहरूंनी ज्यांना पाठवलं होतं, नेहरूंच्या प्रतिनिधी म्हणून ज्यांना पाठवलं होतं त्या हंसा मेहता देखील त्यावेळी उपस्थित होत्या. हंसा जीवराज मेहता ह्या पण त्या ठिकाणी उपस्थित होत्या.
विशेषतः भारताच्या प्रतिनिधी म्हणून हा त्या दिवशीचा हा ड्राफ्ट. आपण पुढे आणखी काही संदर्भ आहेत ते पाहतोय. फक्त समोरचे कोणते दोन फोटो आहेत म्हणून मी याची तुलनात्मक गोष्ट मांडली. आता मला पूर्ण माझ्या संवादात मला हे सांगायचं आहे की हा जो UDHR आहे म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट 1948चा, त्याचा आपल्या भारताच्या राज्यघटनेशी काय संबंध आहे का? आहे तर मग तो कुठे कुठे आहे? आणि भारताची राज्यघटना याच्याहून काय वेगळी आहे का? जगात जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्युमन राईट म्हटलं जातं, ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट म्हटलं जातं, याच्यापेक्षा आपण आपल्याकडे नाहीच का हे मूल्य आहेत तर मग ते कुठे आहे? ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या संवादातून बघूयात एक एक. ह्या दोन कॉन्सेप्ट समोर मी नोट केलेले आहे. तर ती पहिली आहे ती हक्क म्हणजे काय आणि दुसरी कॉन्सेप्ट आहे ती मानवी हक्क नावाची गोष्ट काय. म्हणजे हे समजावं म्हणून मी शक्य तितकं सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. बऱ्याच लोकांना यातल्या कॉन्सेप्ट माहिती असतात पण असं वाटेल की हे खूपच सोपं सांगतायत किंवा अगदीच सरळ साधं करून सांगतायत. होय, बरोबर आहे, कारण मला तो संवाद कार्यकर्त्यांशी अशा या भूमिकेतून मला हे सांगायचं आहे. मुद्दा हक्क नावाच्या गोष्टीचा. आपल्याकडे हक्क नावाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. हक्क ही साधी गोष्ट आहे की मगाशी मी म्हणालो की एक साधा माणूस आहे आणि त्याला वाटतं की या रस्त्यावरून जाण्याचा मला हक्क आहे, इथं अमुक एका लोकांनी काहीतरी कार्यक्रम करून माझा रस्ता अडवू नये किंवा काही दिवसांसाठी माझा रस्ता अडवू नये. पाणी मिळणं हा माझा हक्क आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हक्क नावाची गोष्ट मला का हवी असते किंवा आपल्याला का हवी असते? कारण हक्क नावाची गोष्ट आपल्याला आपल्या विकासासाठी हवी असते. आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, वैयक्तिक पण विकास करायचा आहे आणि सामूहिक पण विकास करायचा आहे. त्यामुळे हक्क नावाची गोष्ट का तर विकासासाठी हवी असते. शेवटी प्रत्येक व्यक्तीला फुलता यायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करता यायला पाहिजे. आणि ही तर आपल्याला पहिल्यापासून अगदी आपल्या बुद्ध परंपरेपासून सांगण्यात आलेली गोष्ट आहे ना की प्रत्येकाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वतःच्या भूमिकेनुसार त्याला वाढता आलं पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे. थोडक्यात काय तर हक्क नावाची गोष्ट ही आपल्या विकासासाठी गरजेची असते. दुसरा मुद्दा हक्क नावाच्या संकल्पनेतला आपल्याला माहिती आहे की मग हक्क आपण मागतो कुणाकडं? अर्थात आपल्या राज्यसंस्थेकडे मागतो. आपण राज्यसंस्थेकडे म्हणजे सरकारकडे मागतो, जी आपली शासन संस्था आहे. थोडक्यामध्ये आपण राज्यसंस्था हा थोडासा व्यापक शब्द आहे. आपल्या भारताच्या राज्यघटनेत 12व्या आर्टिकल मध्ये त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आपल्या संसदेपर्यंत आपली वेगवेगळी सरकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राज्य संस्थेमध्ये येतात. मग हक्क आपण कोणाकडे मागतो तर आपल्या सरकारकडे मागतो आपण. आणि बघा आपले आंदोलन आपण कोणाकडे डिमांड करतोय? डिमांड आहे माझी डेव्हलपमेंटची डिमांड आपण गव्हर्नमेंटकडे करतो. थोडक्यात म्हणजे हक्क म्हणजे विकासासाठी केलेली मागणी ती कोणाकडे करायची तर ती आपल्या राज्यसंस्थेकडे करायची. अर्थात राज्यसंस्था ती आपल्याला बहाल करते, हक्क आपल्याला देते आणि राज्यसंस्थेच्या परिघात राज्यसंस्थेचा जेवढा एरिया आहे, राज्यसंस्थेचा जो काही आपला भूगोल आहे तेवढ्या मर्यादेमध्ये आपण आपले हक्क उपभोगू शकत असतो. ही झाली हक्कांची आपली थोडक्यात संकल्पना. मानवी हक्क नावाची गोष्ट याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. मानवी हक्क हा आपल्या मुळातच जगण्याशी संबंधित आहे, थेट जगण्याशी संबंधित आहे. म्हणजे पहिल्याच ओळीमध्ये मी लिहिलेलं आहे की ही मुळातच जगण्याशी समानतेशी संबंधित असणारी गोष्ट आहे मानवी हक्क नावाची गोष्ट. व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे, हे मानवी हक्काचा सगळ्यात महत्वाचा पायाभूत तत्व आहे. थोडक्यात भारताची राज्यघटना यापेक्षा काही वेगळं सांगते का? बिलकुल नाही. म्हणजे माणूस हा आपण जन्माला येतोय हे थोडंच कुणाला आपण विचारून येतोय. आपलं लहान मूल ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी थोडंच ते अर्ज करून येतंय तेव्हा श्वास घेऊ का म्हणून. म्हणजे श्वास घेणं इथपासून आपल्याला व्यवस्थित जगता यावं, आपल्याला सगळ्यांना समान लेखलं जावं, कुणावर अन्याय होऊ नये, जगण्याचा अधिकार कुणाचा हिरावला जाऊ नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगताना प्रत्येकाला डिग्निटीनं जगता आलं पाहिजे, प्रतिष्ठेनं जगता आलं पाहिजे. ही गोष्ट मानवी हक्कांची. मानवी हक्क हक्कांपेक्षा थोडेसे वेगळे आहे. मानवी हक्क आपण डिमांड करत होतो गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंटकडे. मानवी हक्कांची डिमांड गव्हर्नमेंटकडे करण्याची गरज नाही, कारण मानवी हक्क हा निसर्गतःच आपल्याला प्राप्त आहे ना. मानवी हक्क जगण्याशी संबंधित आहे, माझ्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे, माझ्या प्रत्येक श्वासाशी संबंधित आहे. मानवी हक्क नावाची गोष्ट मला सरकारनं द्यायची गरज नाही. जसं मानवी हक्क सरकार देऊ शकत नाही, तसंच सरकार हिरावून सुद्धा घेता येत नाही. म्हणून ही गोष्ट आपल्याकडे सतत चर्चेला जाते की लोकांचे मानवी हक्क हिरावून घेण्याचा कुठल्याही सरकारला अधिकार नाही. जसं सरकार देऊ शकत नाही, तसं सरकार हिरावून घेऊ पण शकत नाही. हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. दुसरी आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मी म्हणालो होतो की हक्क नावाची गोष्ट एका मर्यादेत, परिघात आपल्याला अनुभवता येते, उपभोगता येते. उदाहरणार्थ, आपण महाराष्ट्रात आहोत, भारतात आहोत, आपल्याला रोजगार मिळवण्याचा किमान हक्क आहे. आपल्या सरकारनं आपल्याला मनरेगासारखा कायदा करून दिला. ही इथपर्यंत गोष्ट हक्काची मान्य केली, कारण आपल्याला आपलं पोट भरायचंय, आपल्याला आपला किमान विकास करायचा आहे, म्हणून आपल्याला ती दिलेली गोष्ट. आता हीच गोष्ट आपण दुसऱ्या देशात कुठल्या जाऊन मागू शकत नाहीये, कारण आम्हाला आमच्या जसा मनरेगाचा हक्क आहे तसा तुम्ही अफगाणिस्तानमध्ये आता आलोय आम्ही 3 महिन्यांसाठी, आम्हाला तुम्ही द्या हा हक्क. बिलकुल आपण म्हणू शकत नाही. थोडक्यात हक्क नावाची गोष्ट ही आपल्या सीमारेषेच्या पलीकडे नाहीये. पण मानवी हक्क नावाची गोष्ट ही जगात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जगाच्या पाठीवर प्रत्येकाला समतेनं, प्रतिष्ठेनं, समानतेनं, थोडक्यामध्ये बंधू भगिनी भावानेच वागवलं गेलं पाहिजे. सरकार कोणतंही असो, देश कोणताही असो, तिथला धर्म कोणताही असो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पातळीवरती समानता, प्रतिष्ठा, जगण्याचा हक्क हा मिळालाच पाहिजे. तो कुणीही हिरावून घेता कामा नये. म्हणजे थोडक्यात काय, तर मानवी हक्क नावाची गोष्ट ही नैसर्गिक आहे, नैसर्गिकरित्या प्राप्त झाली, कुणी देत नाही, तसं कुणी काढून घेता येत नाही. म्हणजे ही अदेय आहे आणि ही अखंड स्वरूपाची आहे. वैश्विक पातळीवरची आपल्याला मानवी हक्क नावाची गोष्ट ही उपभोगता येते, ती आपल्याला अनुभवता येते. म्हणून ह्युमन राईट नावाची गोष्ट आज जगभरामध्ये एवढी का चर्चा होते? ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट यांना एवढं का, अगदी अमेरिकन सरकार, एवढी सगळीच सरकार जी कुठली घाबरतात, ती एवढी का घाबरतात? कारण मानवी हक्कांची डिमांडच मुळामध्ये ही नॅचरल राईटशी रिलेटेड आहे, जगण्याशी रिलेटेड आहे. आणि आपल्याला जगत असताना, आपण जीवन जगत असताना हे कोणी हिरावून घेऊ नये मानवी हक्क, याच्याशी संबंधित असणारी ही आपली लढाई आहे थोडक्यामध्ये. आणि हाच मानवी हक्काचा जी काही संकल्पना आहे, मानवी हक्क नावाची गोष्ट आहे, ही जगभरामध्ये आली कशी, केव्हा आली, याच्या आधी नव्हतीच का प्राचीन काळापासून? मग ती संकल्पनात्मक पातळीवर केव्हा आली आणि ती आंतरशासकीय पातळीपर्यंत केव्हा पोहोचली? भारतात ती आली का? भारतात आहे का? कायद्यात आहे का? घटनेत आहे का? आणि तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण जगत असताना आपल्या आजूबाजूला होत असणारी आंदोलनं, आपल्या आजूबाजूला होत असणाऱ्या चळवळी, ह्या सगळ्यांशी संबंधित मानवी हक्क नावाची गोष्ट आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आज आपण किमान एक इंट्रोडक्टरी स्वरूपामध्ये इथं बघूया. दुसऱ्या स्लाइडवरती जातो मी. मानवी हक्क नावाच्या गोष्टीची वाटचाल झाली कशी आणि ती आली कशी? खरं तर मानवी हक्क ही संकल्पनाच मुळामध्ये अलीकडच्या काळातली, म्हणजे आधुनिक कालखंडामधली आहे. पण तसं जर बघायला गेलं तर इथं जरी मी हा एक जे चित्र दाखवलेलं आहे, फोटो घेतलेला आहे, हे मॅग्ना कार्टाचा फोटो आहे. मॅग्ना कार्टा आपण बऱ्यापैकी ऐकला असेल, मी सांगतो तरी पण. ह्या मॅग्ना कार्टाच्या पण पलीकडे आपण जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की गौतम बुद्धांच्या काळात काय संदेश होता, भगवान महावीरांच्या काळात काय संदेश होता, शंकराचार्यांनी जे अद्वैत मांडलं त्यातून काय संदेश दिला त्यांनी, आपल्या चार्वाकांनी जी मांडणी केली त्यात काय वेगळेपण होतं. मग ह्या प्राचीन तत्ववेत्यांची मांडणी ही आपल्याला मानवी हक्काशी जोडता येते का? जोडता जरूर येते. कारण हा संदेश शांततेचा आहे, अहिंसेचा आहे, परस्परांना प्रेम देण्याचा आहे. आणि हीच तर गोष्ट आधुनिक कालखंडामध्ये मानवी हक्काच्या पातळीवरती आली आहे. फक्त संकल्पना त्यावेळी तशा पद्धतीनं नव्हती. आता मॅग्ना कार्टाचा काय संबंध, कसा संबंध आहे, इथं आपण बघूया.
खरं तर जगामध्ये, जगाच्या पाठीवरती ज्या वासाहतिक काळ म्हणतो आपण ज्याला अकॅडमिक भाषेमध्ये, त्यांनी ज्या काही गोष्टी दिल्या त्या मूळ गोष्टी ह्या इंग्लंडने दिलेल्या आहेत. हे तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. इंग्लंडमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी घडल्या, त्याचा बाकीच्या उर्वरित जगावरती खूप परिणाम झालेला आहे, जो की आपल्या लोकशाह्यांवरती तो परिणाम झालेला दिसून येतो जडणघडणीवर. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा म्हणजे 1215 ची हक्काची सनद आहे, ते 1215 सालची. दुसरं आहे पिटिशन ऑफ राईट आणि तिसरं आहे बिल ऑफ राईट. आता या केव्हा घडलं, काय घडलं, याच्या खोलात फार जाण्याची गरज नाही. मॅग्ना कार्टा नावाची गोष्टच अशी आहे की मुळामध्ये जो काही राजा आहे, राजा जॉन त्यावेळेचा, त्या राजानं स्वतःच्या हातामध्ये प्रचंड सत्ता केंद्रित केली होती आणि लोकांची त्यांच्या विकासासाठी डिमांड होती आणि लोकांना स्वतःच्या हक्क मागितले राजाकडं आणि या राजाला शेवटी हक्क हे द्यावे लागले. म्हणजे राजाला स्वतःचे हक्क कमी करावे लागले आणि लोकांचे हक्क वाढवावे लागले. ही मॅग्ना कार्टा आहे. त्याच्यामुळं इंग्लंडच्या इतिहासातलं लोकशाहीचे फर्स्ट डॉक्युमेंट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. हे झालं मॅग्ना कार्टा. म्हणजे आज मॅग्ना कार्टा हा शब्द अनेक तज्ञ लोक वापरताना दिसतात. तो मॅग्ना कार्टा ही त्याची ऐतिहासिक बाजू आहे. तसंच सेम पिटिशन ऑफ राईट आहे, निवेदन दिलं परत एकदा आणि शेवटी फायनली 1679 ला इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स आलं. असा एक आपल्याकडे सगळीकडं आपण जर राज्यघटनेची पुस्तकं वाचली, काही राज्यशास्त्राची पुस्तकं समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट माहिती होते की इंग्लंडची राज्यघटना ही लिखित राज्यघटना नाही. म्हणजे त्यांच्याकडे लिहिलेलं डॉक्युमेंट नाहीये थोडक्यात राज्यघटनेचं. आपलं जसं खूप मोठं डॉक्युमेंट आहे ते लिहिलेलं आहे तसं इंग्लंडचं नाहीये. पण त्याचा अर्थ असा एकदम होत नाहीये. तर अशा काही अनेक गोष्टी आहेत की ज्या संकेतांच्या स्वरूपात, नियमांच्या स्वरूपात इंग्लंडनं स्वीकारलेल्या आहेत, त्या त्यांच्याकडे आहेत. हा एक भाग. त्यामुळं मानवी हक्काची जी संकल्पना आहे त्याचा हा एक थोडासा पूर्वार्ध म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. कारण जगात जी जाणीव निर्माण होत गेली हक्कांच्या बाबतीत आणि ह्युमन राईटच्या बाबतीत, त्याच्यातला हा एक भाग आहे. आता पुढचा एक भाग असाच होत गेला आणि पूर्व पक्ष, काही जण म्हणतात की ह्याला पूर्वार्ध मानवी हक्कांच्या बाबतीतला फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती किंवा हे काही करार घडलेले आहेत आता परत. म्हणजे वेस्टफेलिया करार आहे जो धर्माच्या स्वातंत्र्याशी रिलेटेड आहे, व्हिएन्ना करार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या व्हिएन्ना करारापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अगदी लिमिटेड पातळीवरती होत होत्या. म्हणजे काही मर्यादित लोकांना असं वाटत होतं की आपण खरं तर लोक आणि नागरिकांच्या मध्ये हक्क असायला पाहिजे. फ्रेंचांना वाटलं, अर्थात त्यांनी स्वतःकडेही हक्कांचं घोषणापत्र झालं फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये. अमेरिकेमध्ये हक्कांची सनद आली आणि हळूहळू ह्याचं लोन सगळ्या जगभर पसरत गेलं. धार्मिक स्वातंत्र्य, युद्धविषयक करार होत गेले. युद्धविषयक गुन्हे कशाला म्हणायचं हे काही अगदी मर्यादित पातळीवरती त्याच्या चर्चा होत गेल्या आणि मानवी हक्क नावाची गोष्ट ही अस्तित्वात यायला कधी सुरुवात झाली तर त्याला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ह्या 2 गोष्टी ह्या खूप मोठ्या जबाबदार ठरल्या. आता काय आहे नेमकं पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध आणि याच्या दरम्यान मी फक्त हे इतिहासात फार जायचं नाहीये आपल्याला, फक्त मला हे समजून सांगायचंय की याचा आपल्याशी कसा संबंध येतो. ते पहिल्या महायुद्धानंतर आपल्याकडं एक गोष्ट 14 ते 19 खूप हाहाकार झाला होता जगभर आणि खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला पहिल्या महायुद्धात. आणि या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जगातल्या काही मान्यवर नेत्यांना असं वाटत होतं की जगात एक अशी संघटना असायला हवी की जगात ती अनेक राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करेल, मानवी हक्कांच्या संदर्भात काम करेल, हिंसा होऊ देणार नाही आणि युद्ध हे टळलं पाहिजे, युद्ध नको अशा स्वरूपाची ज्यांना वाटत होती, भूमिका होती अशा काही मर्यादित लोकांनी. म्हणजे जगातले हे खूप कमी लोक होते 1920च्या काळात आणि त्यांनी एका संघटनेची स्थापना केली. ती संघटना म्हणजे लीग ऑफ नेशन, राष्ट्रसंघ. ही राष्ट्रसंघ नावाची संघटना ही फार काही करू शकली नाही पुढच्या काळात. कारण
वाढती हिटलरशाही पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणावरती जे काही मानवी हक्क नावाची गोष्ट पुढे यायला पाहिजे होती, अहिंसा पुढे यायला पाहिजे होती, पण नेमकं त्याच्या उलट घडलं. हिंसा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उफाळून आली आणि शेवटी याचं पर्यवसन दुसऱ्या महायुद्धामध्ये घडलं. आणि दुसऱ्या महायुद्धात ह्या संघटनेचा म्हणजे लीग ऑफ नेशनचा, राष्ट्रसंघाचा काही एक उपयोग झाला नाही आणि राष्ट्रसंघ नावाची संघटना ही आंतरराष्ट्रीय पातळीवरून बरखास्त करावी लागली आणि राष्ट्रसंघाची जागा 1945 साली अशी एक चर्चा झाली. 42 पासून पुढे साधारणपणे 44-43 मध्ये ही खूप मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा होती की अशी एक चांगली संघटना असायला पाहिजे की जी संघटना आपल्या संपूर्ण जगभर ही एकमेकांच्या मदतीचं काम करेल परस्पर राष्ट्रांमध्ये. दुसरी गोष्ट अहिंसा निर्माण करण्याचं काम करेल, युद्ध रोखण्याचं काम करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संघटनेचं उद्दिष्ट हे मानवी हक्क असलं पाहिजे. कारण पहिल्या महायुद्धात होणारा हिंसा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बघितली होती जगानं, तशीच हिंसा दुसऱ्या महायुद्धात पण बघितली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती असं या जागतिक नेत्यांना वाटत होतं की आता नव्यानं जर काय निर्माण करायचे असेल तर अशी एक चांगली संघटना जी दीर्घकालीन काळ टिकायला पाहिजे. आणि ती संघटना या जागतिक नेत्यांनी एकत्रित येऊन काही मोजक्या राष्ट्र आली आणि हळूहळू त्या राष्ट्रांची संख्या वाढत गेली आणि ही संघटना 1945 ला तयार झाली. ती आज आपण ओळखतो ती युनायटेड नेशन, थोडक्यात संयुक्त राष्ट्र संघटना UN, जी लीग ऑफ नेशनचीच तिनं जागा घेतली थोडक्यात. आता ही लीग युनायटेड नेशन 1945, बघा भारत 47 ला स्वतंत्र आहे आणि परत 49 ला आपली घटना आलेली आहे आपल्याकडे. आता मुद्दा असा आहे की ही ज्यावेळी युनायटेड नेशन अस्तित्वात येत होती त्यावेळी आपली काँग्रेस ही या सगळ्या घटनेकडं ही अतिशय बारकाईनं आपल्या काँग्रेसचे लीडर विशेषतः जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार आहेत, महात्मा गांधीजी आहेत स्वतः, हे लक्ष ठेवून असणारे हे नेते आहेत. हे आपल्याकडे पण ह्याच्यामध्ये संदर्भ वाचायला आपल्याला मिळतात. मुद्दा असा होता की एक राष्ट्र म्हणून आपल्याला मान्यता नसल्या कारणानं आपण जागतिक पातळीवरती भारत म्हणून रिप्रेझेंट होऊ शकत नव्हतो. हा एवढाच त्याचा मुद्दा होता. पण नेहरू ही एक अशी पर्सनॅलिटी होती त्याही काळामध्ये की जी जागतिक पातळीवरच्या अशा चर्चांमध्ये सहभागी होत असेल. आता मुद्दा पुढचा की ज्यावेळी 45 ला युनायटेड नेशनची स्थापना झाली त्यावेळी युनायटेड नेशनच्या एक उद्दिष्टांचा घोषणापत्र युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं. ती खूप क्लिअर अशी उद्दिष्ट आहेत. म्हणजे आज आपण त्याची चिकित्सा करू शकतो, क्रिटिक होतं त्याचं, नाही असं नाही. आज अनेक आपण सगळेजण म्हणू शकतो की ह्या काही उद्दिष्टामध्ये राहिलेलं नाहीये. हे जर उद्दिष्ट अंमलबजावणीत आले असते तर हे युक्रेन आणि रशियात घडलंच नसतं हे वॉर. आपण म्हणू शकतो, त्याची चिकित्सा करू शकतो आपण, दुमत नाही. पण त्याचा मूळ उद्दिष्ट जो आहे, घोषणापत्र जे आहे ती अतिशय चांगली आहे आणि त्या उद्दिष्टांमध्ये परस्पर सहकार्य, मानवी हक्कांबाबत एक डॉक्युमेंट तयार करावं असं एक स्पष्टपणे लिहिलं होतं. आणि हेच मानवी हक्कांबाबतचं डॉक्युमेंटेशन करण्याची जबाबदारी युनायटेड नेशननं स्वतःच्याच अंतर्गत एका वेगळ्या आपलंच ऑर्गन असणाऱ्या एका संस्थेवरती दिली. जसं आपल्या भारतामध्ये आपली जी राज्यघटना तयार होत होती, संविधान सभा थोडक्यामध्ये एक तयार केली आपण, संविधान सभा. आणि त्या संविधान सभेच्याच अंतर्गत परत ड्राफ्टिंग कमिटी आपण निर्माण केली आणि ड्राफ्टिंग कमिटीकडं ते ड्राफ्ट करण्याचं काम सोपवलं आणि आपल्या संविधान सभेमध्ये त्या सगळ्या चर्चा होत होत्या. तशा पद्धतीनं आमसभेत चर्चा होत होत्या आणि आमसभेतलाच एक ऑर्गन, त्या युनायटेड नेशनचाच एक ऑर्गन होता, त्याचं नाव आहे इको सोशिओ काउन्सिल, म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. ह्या इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलकडे ही जबाबदारी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्युमन राईट हे जगात रुजले पाहिजे याच्यासाठीचा चांगला ड्राफ्ट बनवा. आणि या इको सोशिओ काउन्सिलनं एक विशिष्ट आयोग निर्माण केला. तो आयोग म्हणजे इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन निर्माण केलं आणि त्या कमिशनच्या अंतर्गत एक कमिटी नेमली. मगाशी मी ज्या बाईंचा उल्लेख आवर्जून केला, हंसा मेहता, त्यांनी त्या आपल्या रिप्रेझेंट झाल्या होत्या
आणि दुसरा एक उल्लेख केला मी एलिनॉर रूझवेल्ट. तर एलिनॉर रूझवेल्ट यांच्याकडे ते ड्राफ्टिंग करण्याचं काम दिलं आणि आपल्याकडं 10 डिसेंबर 1948 तारीख बघा, 10 डिसेंबर 1948 ला हा युनायटेड नेशन मध्ये मानवी हक्कांचा एक ड्राफ्ट संमत करण्यात आला आणि त्यालाच म्हणतात UDHR 1948. UDHR म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. आता भारताची राज्यघटना याच काळात तयार होत होती आणि हेही आपल्याला माहिती आहे की आपले जे घटनाकार आहेत हे घटनाकार ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतलेला होता, अभ्यास केलेला होता, मूळतः या गोष्टी सगळ्या ठाऊक होत्या. फ्रेंच रिव्होल्युशन माहिती होती, फ्रेंचांकडून काही आपण तत्व घेतली होती, अमेरिकन राज्यघटनेकडून घेतली होती, आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून काही गोष्टी घेतल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण घेत असताना या UDHRचा देखील अंतर्भाव आपल्या राज्यघटनेत असावा ही आपल्या घटनाकर्त्यांची भूमिका होती आणि घटनाकर्त्यांनी ऑलरेडी हे जरी 1948 ला 10 डिसेंबर 1948 ला आलं असलं तरी त्या अगोदरच आपल्या घटनाकर्त्यांनी मूलभूत हक्क, आपले परत डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ह्या ज्या काही चर्चा केलेल्या आहेत किंवा या संदर्भातले ठराव आहेत, ह्या ठरावामध्ये ऑलरेडी हे ह्युमन राईट नावाची गोष्ट आलेली होतीच आणि याचा देखील आपल्या राज्यघटनेमध्ये जाणून बुजून अंतर्भाव सुद्धा नंतर करण्यात आला. ही एक गोष्ट आहे. म्हणजे हे जरी अगोदर आलं असलं तरी आपण ऑलरेडी चर्चा पण केली होती, हा एक भाग आहे आणि आपल्या घटनाकारांनी पण हे जाणून बुजून अभ्यासलं आणि या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव झाला, आपल्याही राज्यघटनेमध्ये झाला. अशा पद्धतीचं ही एक संकल्पना आली किंवा काय म्हणूयात आपण की मानवी हक्क नावाचं एक डॉक्युमेंट आलं जगामध्ये आणि त्याला एक अधिकृतता प्राप्त झाली. म्हणजे एका बाजूला भारताची राज्यघटना पण त्याच काळात आलेली आहे, 1949 26 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर 1948 आपल्या थोडीशा अगोदर हे डॉक्युमेंट पण UDHR आलेलं आहे. अशा पद्धतीनं आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रित कशा आहेत, आपल्याकडे कशा पद्धतीचे मानवी हक्क आहेत आणि आपण आपले मानवी हक्क कसे ओळखायला हवेत आणि आपण त्याची लढाई कशी करू शकतो याच्याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊया. हे घोषणापत्र मगासच हा फोटो आहे. या घोषणापत्रामध्ये काय आहे त्याचे फॅक्ट्स नोट केलेले आहेत. हे जे UDHR आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, याच्यामध्ये फक्त 30 कलम आहेत. एक प्रास्ताविक आहे, जशी आपल्याकडे प्रिअम्बल आहे तशी त्याला पण एक प्रास्ताविक आहे. याला परिशिष्ट काही नाहीये, फक्त एक प्रास्ताविका आणि 30 कलम एवढंच आहे याच्या ह्या डॉक्युमेंटमध्ये. 1966 ला याचा विस्तार झाला आणि याचे 2 वेगवेगळे डॉक्युमेंट पण पुढे भविष्यात आले, ते कराराच्या माध्यमातून आले, ते आपण परत बघूया. आता फक्त एवढंच बघूया की हे डॉक्युमेंट काय आहे, कसं आहे आणि मानवी हक्क कशाला म्हणायचं, एक गोष्ट समजून घेऊया. आता हे 30 कलम काय आहे, कशा पद्धतीची ही कलम आहेत, एक एक मुद्दा आपण समजून घेऊया. ही आपल्याकडची असणारी कलम एक आणि भारताच्या राज्यघटनेचा आणि जागतिक जाहीरनाम्याचा कसा संबंध आहे ते एक बघूया. त्यापूर्वी काही थोडी आणखी माहिती देतो जाणून बुजून. आपल्या भारताच्या राज्यघटनेत 2 प्रकारचे हक्क दिलेले आहेत आपल्याला. एक हक्क असे मूलभूत स्वरूपाचे हक्क आहेत की जे हक्क हे आपल्याला न्यायालयीन लढाई करून आपल्याला नाही प्राप्त झाले तर आपण मिळवू शकतो. म्हणजे ज्याला म्हणतो आपण फंडामेंटल राईट. आर्टिकल 12 पासून 32 पर्यंत 35 पर्यंतचे हक्क आहेत हे आपले सगळे, हे फंडामेंटल राईट. आणि असे काही आणखी हक्क आहेत की जे आपले हक्कच आहेत परंतु आपल्या सरकारला ते देणं कंपल्सरी देणं काही जमणार नाही, कारण आपल्याकडे तेवढी साधन संपत्ती नैसर्गिक स्रोत कमी आहे. आणि म्हणून अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घटनाकारांनी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणून त्या आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत नोट केलेले आहेत. म्हणजे हे 2 प्रकारचे हक्क आहेत. एक, न्यायालयात आपले जर हक्क नाही मिळाले आपल्याला तर आपण न्यायालयात जाऊ शकतो, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात. हायकोर्टात आपण आर्टिकल 226 नुसार जाता येतं आपल्याला आणि सुप्रीम कोर्टात आर्टिकल 32 नुसार जाता येतं. आपण सगळ्यांनी जय भीम सिनेमा बघितला असणार आहे, मला खात्री आहे.
आणि या जय भीम सिनेमामध्ये जो या सिनेमाचा नायक आहे सूर्या, तो आर्टिकल 226 नुसार हायकोर्टात गेलेला आहे. का हायकोर्टात गेलेला आहे? तर मूलभूत हक्क जे आहेत हे मूलभूत हक्कच मुळामध्ये नाकारले आणि हे नाकारलेले हक्क हे राज्य संस्थेनं कंपल्सरी मिळवून दिले पाहिजे यासाठी त्यानं पिटिशन दाखल केली. आणि त्या पिटिशन मधला एक शब्द होता बघा त्या सिनेमातला, हॅबियस कॉर्पस नावाचा. आणि तो शब्द म्हणजे लोकांच्या हक्काचं हनन होतंय आणि ते हनन थांबलं पाहिजे, प्रतिष्ठेनं जगता आलं पाहिजे आणि ते प्रतिष्ठेनं जगण्यासाठीचे अधिकार आहेत हे मूलभूत हक्क. आणि हेच हक्क UDHR मध्ये पण आहे. ते UDHR मध्ये त्याला नाव आहे नागरी राजकीय हक्क. काही वेगळं नाहीये. मी प्रत्येक कलम तुम्हाला सांगतो की यातलं कलम आणि भारताच्या राज्यघटनेतलं कलम हे आपल्याकडचं मॅच होणार आहे. नुसतंच मॅच होणार नाही तर ही मूल्य आपल्याकडं आहेतच. भारताची राज्यघटना आणि UDHR याच्या दोन्हीकडे असणारे मूलभूत हक्क, इकडे आपण मूलभूत हक्क म्हणतो आणि मानवी हक्कात तिथं त्याला म्हटलं जातं नागरी आणि राजकीय हक्क, सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. दुसरे हक्क आहेत की ज्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, राज्य संस्थेनं त्या पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे. आणि नाही वागली राज्य संस्था तर आपण प्रेशर आणू शकतो दबाव गटाच्या माध्यमातून, पण कोर्टात मात्र जाऊ शकत नाही. हा एक त्याचा भाग आहे. ही राज्यघटना मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणजे या पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे. आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत हे बेसिक आहे आपल्यासाठी. आता दुसरी गोष्ट, ह्याच हक्कांना मानवी हक्कामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्क असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मानवी हक्क दोन प्रकारचे हक्क आहेत. एक जी मानवी हक्काची लिस्ट आहे म्हणजे 30 कलम आहेत साधारणपणे ही, आणि ह्या 30 कलमात पहिली 2 तर कलम इंट्रोडक्टरी स्वरूपाची आहे, समानता सांगणारे. पण त्या पहिल्या कलमापासून ते 21व्या कलमापर्यंत आपल्या सगळ्यांचे नागरी आणि राजकीय हक्क अधोरेखित केले. आणि 22व्या कलमापासून ते आपल्या पुढे 30व्या कलमापर्यंत म्हणजे 29वं कलम सोडलं तर हे सगळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाशी संबंधित असणारे आपले हक्क आहेत. आपल्याकडे जशी नागरिकांची ड्युटी आहे त्याला आपण काय म्हणतो की नागरिकांची काही कर्तव्य आहेत जी काय नागरिकांनी कर्तव्य बजावली पाहिजेत. आपल्या आर्टिकल 51A मध्ये ती नोट केलेली आहेत 11 कर्तव्य, ज्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठा आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पाल्यांना आपण 6वी वयाच्या 6 ते 14 वयापर्यंत आपण कंपल्सरी त्यांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान केला पाहिजे. ही जी गोष्ट आपण नोट केलेली आहे आपल्या मूलभूत कर्तव्यात, ती सेम गोष्ट आर्टिकल 29 मध्ये इकडं UDHR मध्ये नमूद केलेली आहे. आता एक एक गोष्ट आपण बघूया की पुढे कशा कशा पद्धतीनं येते. हा जागतिक जाहीरनाम्यातली कलम एक म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपले मानवी हक्क कोणते आहेत याच्यामध्ये, आणि हे मानवी हक्क आपल्या घटनेत तर आहेतच आहे. म्हणजे माझा हेतूच आहे की ह्याचं प्रतिबिंब आपल्या घटनेत आहे. आणि हे मला हा क्वेश्चनच आपल्या चर्चेसाठी ठेवायचा आहे की याचं हनन होतंय का, कसं होतंय, आणि याच्या विरोधात मग आपल्याला काही स्टँड घेता येतो का, ह्याच्यावरची अशी आपली चर्चा आपण त्याची पुढे नेऊ शकतो. पहिलाच मानवी हक्काचं कलम आहे. ते कलम म्हणजे माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे, समान आहे, जन्मतः समान. म्हणजे हे UDHR आपल्याला त्याने दिलेलेच आहे की सगळ्या बाबतीत लोक हे सगळे जगातले सगळे लोक हे मानवी हक्कांच्या बाबतीत समान आहेत. सगळे जन्मतः मानव आहेत. मानव हा शब्द वापरलेला आहे. सगळ्यांना मानव म्हणून प्रतिष्ठा आहे. भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असे दोन आपल्याला ह्याच्यामध्ये फरक करून दिलेले आहेत. याचा अर्थ दोन्हीचा वेगवेगळा. हे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, समानतेचा हक्क आपल्याला दिलेला आहे. यांचं दुसरं आर्टिकल बघा, वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, जन्म या कारणावरून कुणालाही जगभर कुठेही कुणाचाही भेदभाव करायचा नाही. आता हीच गोष्ट आपल्या आर्टिकल 15 मध्ये. आर्टिकल 15 हा आपला सिनेमा पण येऊन गेलेला आहे आपल्याकडे. हा तो आर्टिकल 15 तोच ते अधिकृतरित्या मांडतोय की
भाषा कुठलीही असो जगामध्ये, तो रोहिंग्या असो नाहीतर मूळचा बुद्धिस्ट असो, माणूस आहे तो पहिल्यांदा, आणि माणूस म्हणून त्याला अधिकार आहे आणि त्याचे अधिकार हिरावून घेतले जाणार नाहीत. याच्यासाठी हस्तक्षेप करावा लागतो आणि तो हस्तक्षेप UDHRच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून होत असतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की हा मुद्दा हा मुद्दा युनोमध्ये का मांडला जातो, रोहिंग्यांचा मुद्दा किंवा अफगाणिस्तान मधला मुद्दा का मांडला जातो, कारण या जाहीरनाम्यातल्या तत्वांना, कलमांना छेद देणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात आणि म्हणून त्याच रेज केल्या जातात त्या ठिकाणी. आता पुढचा तिसरा, जीविताचा हक्क. मला हे आवर्जून आणि या ठिकाणी अतिशय अभिमानानं हे सांगायचंय की जीविताचा हक्क हा जगात ज्या पद्धतीनं नोट केलाय ना ह्या UDHRनं किंवा वेगवेगळ्या करारांमधनं पुढच्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली स्पष्टता ही भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल 21 न दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, न्यायालयानं आपल्या आर्टिकल 21चा जो अर्थ लावून दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला काय म्हणूया स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा, चांगल्या पर्यावरणाचा असे बारकावे छोटे छोटे दिलेले आहेत. ते अगदी वागण्या बोलण्यापासून जीविताच्या स्वातंत्र्याची खूप मोठी एक लिस्टच देऊन ठेवलेली आहे. आणि ही लिस्ट आपल्याकडं ही खूप स्पष्टता असणारी आहे, जी स्पष्टता UDHR मध्ये जितकी नाही आहे, म्हणजे युनोकडे सुद्धा ती स्पष्टता नाही जितकी स्पष्टता आपल्या घटनाकारांच्या नोटमध्ये ती आहे. आणि ती अजून सर्वोच्च न्यायालयानं जुने जे काही आपले डिबेट आहेत कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये घडलेले, त्या डिबेटच्या आधारेच तो निर्णय दिलेला आहे आर्टिकल 21चा. पुढचा, गुलामगिरीला नकार. आपल्याकडं व्हिएन्ना करार झालेला आहे जगाच्या पातळीवरती, पुन्हा जिनिवा करार झालेला आहे, युद्धविषयक करार झालेले आहेत आणि हे इथं गुलामगिरीला नकार देणाऱ्या करारासारखेच आहेत हे. आणि गुलामगिरीच्या संदर्भातला हा व्हिएन्ना करार हा सर्व जगामध्ये त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती होत असते. गुलामगिरीला नकार हा जाणून बुजून ऍड केलेला हे मूल्य, हे तत्व आहे, हे कलम आहे. कारण जगाच्या पातळीवरती गुलामी ही या साम्राज्यवाद्यांनी लादली आणि या साम्राज्यवादी राष्ट्रांतून जे काही मोजके प्रतिनिधी पुढे आले त्या प्रतिनिधींनी याच गुलामगिरीला नकार देण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न केला आणि तो या दृष्टिकोनातून दिसून येतो आपल्याला. पुढचा एक कलम आहे, छळ, क्रूरता, अमानुष आणि मानहानिकारक वागणुकीस बंदी. छळ, क्रुएल्टी, म्हणजे जो छळ जर्मनीत झाला, जो ज्या पद्धतीनं, म्हणजे आपण जर 1984 ॲनिमल फार्म किंवा अशा पद्धतीने जर काही गोष्टी वाचल्या किंवा आपण काय म्हणूया त्याला की नुसतं आपण हिटलरच्या जरी काही गोष्टी समजून घेतल्या तर छळ नावाची गोष्ट किती भयंकर होती, ती क्रूरता किती होती हे आपल्याला दिसून येईल. दुसरी गोष्ट, हे छळ नावाची गोष्ट ही वेगवेगळ्या अँगलने अधोरेखित होते. म्हणजे हा छळ वंश हा मुद्दा गृहीत धरून होते, धर्म हा मुद्दा धरून होते, छळ होतोय, स्त्री पुरुष हा मुद्दा धरून होते, थर्ड जेंडर हा मुद्दा धरून होतोय. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने आपल्याला छळ नावाची गोष्ट त्याच्या विरोधामध्ये हे काय म्हणूया त्याला की हे रोखण्यासाठी, याला प्रतिबंध घालण्यासाठी UDHRनं आवर्जून त्याच्या 30 कलमांमध्ये हा उल्लेख केलेला आहे. आणि भारतात तर आर्टिकल 21चा अर्थ लावताना गुलामगिरी नावाची गोष्टच नाहीये. आर्टिकल 23 आणि 24 बाल हक्कांची प्रथा आपण तर रद्द केलीच, परंतु मानहानिकारक वागणूक किंवा वेठबिगारी ह्यासारख्या प्रथा पण आपण रद्द केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याकडे सुद्धा आहेच आहे. पुढचा एक मुद्दा आहे की कायद्यासमोर सगळेजण समान. थोडक्यात कायद्यासमोर माणूस म्हणून प्रत्येकाला वागवता आलं पाहिजे. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. खरं तर ह्या दोन्हीचे अर्थ थोडेफार वेगळे होतात. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे थोडक्यात कायद्याच्या समोर समानता, म्हणजे सगळेजण कायद्याच्या समोर समान आहे. पण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ह्याचा अर्थ थोडासा बऱ्याचदा काही
जे चुकून याच्या डिबेट निर्माण करतात ना जाणून बुजून, त्यांना ते उत्तरच आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. हा जाणून बुजून वापरलेला शब्द आहे. अँड इक्वेलिटी, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. काय आहे की आपण ज्यावेळी समानता म्हणतो आणि त्याच वेळी आपण आरक्षण पण देतो. समानता म्हणतो आणि त्याच वेळी आपण दुर्बल घटक आहेत आपल्याकडं, SC, ST, OBC, दिव्यांग, स्त्रिया, महिला, विशेषतः ज्या अबला आहेत, त्यांना आपण जाणून बुजून प्रोटेक्शन देतो. ते प्रोटेक्शन याच्या अंतर्गत देतो, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि ते इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इक्वेलिटीचा भंग नाही करत, तर ते प्रोटेक्शन देतं इक्वल आणण्यासाठी. ते प्रोटेक्शन आहे थोडक्यामध्ये. ते इक्वेलिटीचा भंग नाही, तर आरक्षण नावाची गोष्ट ही इक्वल करण्यासाठी आहे, समानतेसाठी आहे आरक्षण नावाची गोष्ट. त्याच्यामुळं हा ज्याला पाया किंवा हे कलम ज्याला व्यवस्थित समजतं त्याला काय म्हणूया त्याला की त्याला हे नेमकं लक्षात येतं की हा काय डिबेट आहे वगैरे. आणि तेच इथं पण त्यांनी अधोरेखित केलंय आणि आपल्या घटनाकारांनी पण त्याच्यामध्ये स्पष्टता आणून दिलेली आहे आपल्याला. स्पष्टपणे नोट केलेला आहे परिणामकारक उपायांचा हक्क. परिणामकारक उपाय म्हणजे जे मानवी हक्क आहे, हे जर मानवी हक्क लोकांना मिळाले नाही तर मग लोकांनी काय करावं. मानवी हक्क नाही मिळाले तर आपल्याकडे जागतिक स्तरावरती न्यायालय आहे. नेदरलँडला हेग या ठिकाणी न्यायालय आहे. त्याला इंटरनॅशनल कोर्ट म्हणतात किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणतात. त्या कोर्टात काही संघटना जातात, काही देश जाऊ शकतात. आपण भारत म्हणून या कोर्टामध्ये आपली नुकतीच कुलभूषण यांची जी केस आहे ती या कोर्टामध्ये गेली होती. कुलभूषण आपली आणि पाकिस्तानचा जो वाद आहे त्यांच्या मुद्द्यावरून, आणि पाकिस्ताननं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि आपण त्याच्या विरोधामध्ये गेलो आणि परिणामकारक उपाय व्हावेत म्हणून गेलो आपण. खरं तर त्याचा अँगल वेगळा होता आणि तो इंटरनॅशनल कोर्टानं फाशीच्या शिक्षेच्या विरोधात निर्णय दिला, म्हणजे शिक्षा देता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय दिला. खरं तर ही एक खूप मोठी चर्चेची गोष्ट आहे की फाशी नावाची गोष्ट ही युनायटेड नेशनला मान्य नाही. मानवी हक्कामध्ये फाशी नावाची गोष्ट बसत नाही. फाशी द्यायची नाही ही गोष्ट मानवी हक्कामध्ये ही अग्रक्रमानं पाळली जाते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आहे किंवा आणखी काही मानवी हक्कांविषयी काम करणारे NGOs आहेत, त्या सुद्धा यासाठी काम करतात. त्यामुळं ज्यावेळी भारतात सुद्धा ज्यावेळी फाशी दिली जाते त्यावेळी हा युनायटेड नेशनचा पण आपल्यावरती एक रोष असतो की आपण त्या गोष्टी बदलत नाहीये. पण आपली मात्र भूमिका अशी असते की आपण कठोरात कठोर गुन्हा असेल तर आपण त्याला फाशी देतो, अन्यथा देत नाही. ही गोष्ट आपल्याला बऱ्याचदा मान्य होते, परंतु आधुनिक मूल्य ज्यावेळी आपण म्हणजे याला कुणी विरोध करू शकतं नाही असं नाही, जरूर विरोध करावा, पण ही गोष्ट सत्य आहे ही मान्य करायला हवी आपण सगळ्यांनीच की आपण जर आधुनिक मूल्य मॉडर्निटी आपण स्वीकारलेली आहे तर आपण फाशीच्या शिक्षेसारख्या शिक्षा ह्या रद्द करायला हव्यात आणि त्याच्याऐवजी त्याचं पर्यवसन मग आपण जन्मठेप वगैरे अशा गोष्टींमध्ये ते व्हायला हवं असा एक सूर आहे. आणि मला तो हा मानवी हक्कांचा जो भाग समजून घेतो त्यावेळी आपल्याला तो बरोबर वाटायला लागतो. पण भारताची बाजू काही अगदी चुकीची आहे, ती भूमिका चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, परंतु हा सूर आता तुलनेनं थोडासा जास्तीचा आपल्याला योग्य वाटायला लागलेला आहे. म्हणजे वेगळी वेगळी मतं आपली असू शकतात त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे मनमानी अटक आणि कैद. म्हणजे हे जगात मान्य आहे की कुणालाही कुठेही मनमानी अटक करता येणार नाही, कुणालाही कुठेही कैद मनमानी पद्धतीने करता येणार नाही. पण आपल्याला वाईट वाटतं हे सांगताना की आपल्याकडे पण आहे हे कलम दुमत नाही आर्टिकल 22 मध्ये अटक, स्थानबद्धता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता जो काही UAPA कायद्याचा चुकीचा वापर होतो आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्टचा 19 मध्ये ज्या काही दुरुस्त्या झाल्या 2019 मध्ये, त्या दुरुस्त्यानंतर तर अजूनच त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे. मी पुढे अजून काही चॅलेंजेस आपल्याला दाखवून देतोय, त्यातही मी त्याचा उल्लेख आधीच करून ठेवतो की शहरी नक्षलवाद असा एक शब्द वापरून अनेक लोकांना, अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना हादरस्टँड स्वामी वारले मध्यंतरी त्यांचा कसा छळ केला ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर सरळ सरळ भारतामध्ये सुद्धा
हा जे काही मूल्य आहे ह्याला आपण तिलांजली दिली, हे आपण पाळलं नाही हे आपण दिसून येतं. मनमानी अटक आणि कैद ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट सार्वजनिक सुनावणी आणि न्याय्य चौकशी. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला दोषी ठरवत असताना त्याची योग्य ती सुनावणी व्हायला पाहिजे आणि त्याची चौकशी व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. म्हणजे हाच एक मुद्दा आहे की गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय त्याला अपराधी मानायचं नाही. म्हणजे गुन्हेगार आणि अपराधी याच्यात जो फरक आहे, जो आपल्या वाहिन्यांना, टीव्ही वाहिन्यांना बऱ्याचदा कळत नाही, पण तो फरक हा आरोपी वेगळा असतो आणि अपराधी वेगळा असतो. आणि हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी कुणाला अटक मनमानी पद्धतीने करता येत नाही किंवा त्याची न्याय्य चौकशी केल्याशिवाय त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येत नाही, आरोप प्रत्यारोप करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याकडं तितक्याशा पाळल्या जात नाहीत. याला राजकीय पातळीवरती पण त्याला पाळल्या जात नाही, जाणून बुजून पाळल्या जात नाही. पक्ष कुठलाही सत्तेवर आला तरी तो आपल्याला हवा तसा गैरवापर करण्यामध्ये तो पटाईत असतो. म्हणजे ह्याला कुठला पक्ष भारत काय म्हणूया त्याला पालन करतोय आणि कुठला पक्ष कमी पालन करतोय हे जरी आपण थोडंफार मान्य करत असलो तरी सगळ्याच पक्षांनी चुका याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे टाडा जो कायदा होता आपला तो चालू ठेवला, ह्याच्यात सुद्धा तत्कालीन सरकारचं अप्रत्यक्षरित्या स्वार्थच होता. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्या आता पण UAPA मध्ये त्या अशा स्वार्थी गोष्टी दिसून येतात. थोडंसं तुलनेनं स्वार्थाचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कुणी नाकारता कामा नये. आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळतात त्या आपण सामान्य माणसांना हे पटवून देऊया की हे कसा गैरवापर चाललाय. आता तर देशद्रोहावरती सरळ सर्वोच्च न्यायालयानेच हे आता गुन्हा दाखल करण्यावरती नोट केलेली आहे, बंदी घातलेली आहे. याचा अजून पुढे डिबेट होत राहील, पण हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना पण आपण समजून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट खाजगीपणाचा अधिकार. हा जगात सगळीकडे मान्य असणारा अधिकार आहे. म्हणजे भारतात त्याची चर्चा तुलनेने कमी होते. आता आपल्याला असं वाटत असेल की आता ती खूपच व्हायला लागली, पेगॅसस आलं, ते फेसबुकवरून व्हायला लागली, ट्विटरवरून व्हायला लागली, अगदी मेसेज पाठवतायत आणि मोबाईलमध्ये येत आहेत, हे आता आपल्या चर्चेमध्ये आलेलं आहे. पण हा खाजगीपणाचा अधिकार ही गोष्ट ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जाते आणि ती त्याचा लेवल काय आहे बघा, ती किती गांभीर्यानं चर्चा होते की त्याच्यावरती ट्रम्प यांच्यावरती पण खटला दाखल केला जातो आणि त्यांच्या काळात तो चालवला पण जातो अमेरिकेमध्ये. आपल्याकडे तर तसं होत नाहीये, आपल्या ट्रम्प यांच्या विरोधात कोणी चालवत नाहीत खटले, पण हे ती चालवली जाते. म्हणजे तेवढा अवेअरनेस आहे. आणि तो अवेअरनेस का आहे तर त्याला हे जागतिक जाहीरनाम्यातली जी तत्व आहे, जी कलम आहे किंवा ज्या तरतुदी आहेत म्हणूयात आपण, त्या तरतुदी त्याला कारणीभूत आहे. हा एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे संचार स्वातंत्र्य. भारतात जसं आर्टिकल 19 न दिलेलं आहे की कुठल्याही प्रदेशात जाऊन आपल्याला एखादा व्यवसाय करण्याचा हक्क आहे, कुणालाही इकडे तिकडे जाण्याचा स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, तसंच सेम आहे. आपण देशाच्या बाहेर जाऊ शकतो, व्यवसाय करू शकतो, देशाच्या परत रिटर्न येऊ शकतो. मग हे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजे. पुढचं आहे ते छळापासून संरक्षण. मगाशी पण आपण विश्लेषण विस्तारानं केलं छळ नावाच्या गोष्टीचा. आणि ही एवढीच तरतूद नाहीये छळापासून संरक्षण, तर याच्यात पुढे आणखी वेगवेगळे करार घडले आणि त्या कराराच्या नुसार छळापासून संरक्षण हे दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीयत्व हा एक महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीयत्व नावाची गोष्ट UDHR मध्ये आहे. मग मानवी हक्क हे तर नैसर्गिक आहेत, हे तर जगात आहेत, वैश्विक आहेत. मग नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व कसं काय आपण देणार? इथं राष्ट्रीयत्व जे अपेक्षित आहे ते असं आहे की जगामध्ये कुठल्याही नागरिकाला जर एखाद्या देशानं नागरिकत्व दिलं नाही, त्याला त्या राष्ट्राचा नाही म्हणून घोषित केलं. परत घेऊया उदाहरण रोहिंग्यांचं. तर युनायटेड नेशन असं मानतं किंवा UDHR असं मानतं, मानवी हक्क असं मानतात की
हा नागरिक एखाद्या देशाचा जरी नसला तरी तो जगाचा नागरिक आहे. त्याच्यामुळं रोहिंग्या आपल्याकडे आले तरी आपल्या गृहमंत्र्यांना मनात नसलं तरी त्यांना छावण्या करून द्याव्या लागतात आणि त्यांच्यावरती व्यवस्थितपणे त्यांच्या गरजा भागतील एवढं तरी आपल्याला किमान त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. किंवा तीच गोष्ट बांगलादेशींच्या बाबतीत करावी लागते आपल्याला. ह्या गोष्टी का होतात तर हा अंकुश आहे आपल्याला ह्या 15व्या आर्टिकलचा UDHRचा एक अंकुश आहे. कारण नाही आपण याचं पालन केलं तर आपण जगाच्या पाठीवरती थोडक्यात काय म्हणूयात की युनायटेड नेशन आपल्यावरती एक ब्लेम करेल आणि आपली नाचक्की होईल. ही एक भीती आहे इंटरनॅशनल इमेजची. थोडक्यात इथे एक गोष्ट अधोरेखित होते आणि ही गोष्ट CAA आणि NRCच्या काळात त्या आंदोलनाच्या दरम्यान काही लोक आवर्जून मांडत होते की CAA मुळे कशा पद्धतीनं मानवी हक्कांचं नुकसान होणार आहे. तर ते नुकसान इथं होणार आहे. म्हणजे अमुक एका राष्ट्रातल्या अमुक एका धर्मियांना आपण आपलं नागरिकत्व देणार आणि एका धर्माला नाही देणार. हा मुळातच याला छेद देणारा ही बाब आहे. इंटरनॅशनल व्हॅल्यूजला छेद देणारी बाब आहे. आणि शिवाय आपल्या नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत, समानता आहे, आपण मानतो. 14व्या आर्टिकल आहे आपल्याकडे, त्याला आपण छेद देतोय. आर्टिकल 15 आहे, त्याला छेद देतोय. ही गोष्ट CAAच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे अलीकडच्या काळात सुद्धा मानवी हक्कांचं हनन कसं होतंय आणि ते सरकारकडून कसं होतंय तर ते अशा पद्धतीनं होतंय. त्याला हा विरोध व्हायलाच हवा आणि हे सामान्य सोप्या भाषेतून आपण हे लोकांना पटवून द्यायला हवं. आता पुढचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मानवी हक्काच्या संदर्भात दिलेली विवाह आणि कुटुंब. तर ती आपल्याला फार इंटरेस्टिंग वाटणार नाही परंतु विवाह आणि कुटुंब म्हणजे जात धर्म प्रथा परंपरा देश याच्या पलीकडे जाऊन विवाह करण्याचा, धर्माच्या पलीकडे जाऊन विवाह करण्याचा आणि कुटुंब स्थापन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि तो अधिकार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानवी हक्क म्हणून उल्लेखलेला आहे. आणि तो जर नाही मिळाला तर इंटरनॅशनल कोर्ट सुद्धा त्याच्यावरती एक कवच म्हणून तो प्रोटेक्ट करण्यासाठी उभा आहे. आणि भारतात तर हा अधिकार आहेच. आपल्याला दुमत असण्याचं कारण नाही. आपल्याकडं विशेष विवाह नोंदणी कायदा आहे. त्याच कायद्यानुसार संदीपनं आमचं पण लग्न लावून दिलेलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे जात धर्म प्रथा परंपरा याच्या पलीकडच्या आणि त्या आपण आपल्याकडे फॉलो होत आहे. मुद्दा असा आहे की हा आपला हक्क आहे, मानवी हक्क आहे. हे आपण सांगूया ना मुलांना मुलींना आपल्या की आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हे आपल्या मानवी हक्काची बाब आहे. आपलं निवड आहे ना, हे चॉईस आहे. म्हणजे हक्क मानवी हक्क काय खूप गंभीर आहे काहीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असं पण नाही आहे. हे रोजच्या आपल्या वागण्या बोलण्याशी रिलेटेड आहे. आणि हे निवड आपलं कुटुंब स्थापन करणं ही गोष्ट आपल्या मानवी हक्काची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे होणारं ऑनर किलिंग, आपल्याकडे होणाऱ्या जातीय हिंसा आणि त्यातून होणारे छळ, त्यातून होणाऱ्या तरुण तरुणींच्या हत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पातळीवरती रोखण्याचं आपण काम करायला हवं. आणि ते काम म्हणजे आपण सगळे करतो. आपण युक्रांच्या माध्यमातून करतो, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून करतो. विलास वाघ सर गेले, ते पण खूप मोठ्या प्रमाणावरती या विषयावरती काम करत होते जाणून बुजून. तर हे एका अर्थानं मानवी हक्काचं काम आहे, ह्युमन राईटचं हे काम आहे. हे एक बाब. संपत्तीचा हक्क एक साधी एक गोष्ट आहे की प्रत्येकाला संपत्ती मिळाली पाहिजे, हे पण त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आणि भारतात ही संपत्तीचा हक्क म्हणजे तिकडं नागरी राजकीय हक्क म्हणून घेतला जातो. आपल्याकडे तो फंडामेंटल राईट नाहीये. पूर्वी होता, तो नंतर काढून टाकला आणि तो 300A मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आता हा आपल्याकडे फंडामेंटल राईट नाहीये. याच्यावर खूप चर्चा झाल्या संपत्तीच्या हक्कावर की शेकडो एकर संपत्ती, हजारो एकर संपत्ती ठेवली लोकांनी आणि ते म्हणाले हा तर आमचा फंडामेंटल राईट आहे. आणि मग त्यातून ते पहिली घटना दुरुस्ती, पेशवानंद भारती खटला, हे सगळं उभं राहिलं आणि मग ते शेवटी आपण काढून टाकलं आणि ते 300A मध्ये ठेवून टाकलं. हा एक भाग. पुढचा विचार आणि सारासार विवेकाचं स्वातंत्र्य, हे आपल्याला हे सांगूया आपण जाणून बुजून की
विचार करणं हाच मुळात मानवी हक्क आहे आपला. जसं मगाशी प्रेम करणं, आंतरजातीय विवाह करणं, आंतरधर्मीय विवाह करणं, आंतरराष्ट्रीय विवाह करणं ही पण मानवी हक्काची बाब आहे. तशी विचार करणं, वेगवेगळ्या अँगल क्रिटिक करणं हा मानवी हक्काचा भाग आहे. आणि क्रिटिक रोखणं हे मानवी हक्काच्या विरोधात आहे. आणि हे विरोधातलं काम खूप मोठ्या प्रमाणावरती आता होत असताना दिसतंय. आधी होत होतं, दुमत नाहीये, त्याचं प्रमाण आता पुढे नेणं खूपच वाढलं. त्याच्यामुळं क्रिटिक करणं ही गोष्ट आपण जपली का पाहिजे, तर माझ्या क्रिटिकला इंटरनॅशनल कोर्ट सुद्धा मान्यता देतं, UN मान्यता देतं, माझी घटना पण मला मान्यता देते. मला विचार करता आला पाहिजे, मला वेगळी बाजू मांडता आली पाहिजे, मला सारासार काय विचार करून माझी भूमिका मला मांडता आली पाहिजे. आणि त्याला कुणी म्हणजे तत्वाच्या आधारे विरोध जरूर करावा आपल्या भूमिकांना, परंतु माणसाचा जीव घेऊन विचार संपवण्याचा होत असणारा प्रयत्न हा मानवी हक्काच्या कधीही विरोधातलाच आहे. पुढचा माहिती आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. म्हणजे हे तर एक गोष्ट माहितीच आहे आपल्याकडं भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहेच आहे आर्टिकल 19 नुसार, पण आपल्याकडे तो कायदा पण आहे राईट टू इन्फॉर्मेशनचा. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरती याला जाणून बुजून माहिती नावाची गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे ही अधोरेखित केली. आर्टिकल 20 आणि 19 आपण जर बघितले तर सभा घ्या, बैठका घ्या, संघटना स्थापन करा, आपण जे करतोय हा आपला ह्युमन राईट आहे. आज आपण सगळेजण जमलो, सभा घेतली, बैठक घेतली, अजून काही गोष्टी आपण ठरवल्या, चर्चा केली, हा आपल्या ह्युमन राईटचा भाग आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा काय आपल्या राज्यसंस्थेनं द्यावा असं काही नाही आहे. आपल्याला राज्यसंस्थेनं नाही दिल्या तरी सुद्धा घटना नव्हती तरी सुद्धा आपण घेतच होतो ना, सभा संमेलन आपल्या होतच होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फंडामेंटल राईट पण झालेल्या आहेत आता आणि आपल्या मानवी हक्काचा भाग पण आहे. निवडणूक व्हायला हवी, निवडणुका मध्ये प्रतिनिधित्व करता आलं यायला पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये अधोरेखित केलेली. एक सगळ्यात महत्वाची बाब या जाहीरनाम्यात अधोरेखित केलेली आहे ती म्हणजे सामाजिक सुरक्षिततेचा हक्क. आता हा तर खरं तर आर्थिक सामाजिक राजकीय हक्क आहे. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय पण पातळीवरती कंपल्सरी इम्प्लिमेंट करावं असं अपेक्षित नाही. आता दुसरी मुद्दा असा आहे की हे इम्प्लिमेंट होत नाही तर मग युनायटेड नेशन त्याच्यावर कारवाई करतं का, तर असं आहे की हे नैतिक दृष्ट्या बंधनकारक आहे हे सगळ्या राष्ट्रांना. पण 66 साली यातला अर्धा भाग हा कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक झाला आणि तो आतापर्यंत आपण जी चर्चा केली हे कायदेशीर बंधनकारक आहे. आणि आता इथून पुढे 22 पासून जी चर्चा करतोय हे फक्त नैतिक दृष्ट्या बंधनकारक आहे. जसं आपलं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल तशा पद्धतीचा हा भाग आहे. सामाजिक सुरक्षिततेचा हक्क. सामाजिक सुरक्षितता म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा ह्या भागल्या पाहिजे. सामाजिक सुरक्षितता ही आर्थिकशी रिलेटेड आहे. म्हणजे आर्थिक बाब ही याच्या पायाभूत गोष्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीला तिच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजे. ह्या गोष्टी सामाजिक सुरक्षिततेचा हक्क आहे. आणि आपण कल्याणकारी राज्यव्यवस्था राबवतोय, पण या कल्याणकारी राज्यव्यवस्थेला छेद देणाऱ्या अनेक गोष्टी घडतात. आता होत असणारं प्रायव्हेटायझेशन, त्यातही परत प्रायव्हेटायझेशनचा वाढलेला वेग, मी म्हणेन आपण मान्य करू काही प्रमाणात प्रायव्हेटायझेशन, याला डिबेट होऊ शकतं, नाही असं नाही. आपण एका मर्यादेत मान्य करू शकतो हे, परंतु एका मर्यादेच्या पलीकडं आपल्याला हा खाजगीकरणाचा हस्तक्षेप चालणारा नाहीये. कारण शेवटी आरोग्यासारखं क्षेत्र, शिक्षणासारखं क्षेत्र हे आपण जर फुल प्रायव्हेट करायला लागलो तर सर्वसामान्य माणसाच्या हाती काहीच लागणार नाही. बाबाराव यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, म्हणाले होते ते त्यांच्या भाषणातले की शिक्षण हे पूर्वी सोहळ्यात होतं, आता ते विकायला काढले. म्हणजे यातून हेच अभिप्रेत आहे त्यांना सुद्धा की ही गोष्ट म्हणजे प्रायव्हेट नावाची गोष्ट एक मर्यादा आहे त्याला आणि ती मर्यादा ठेवायलाच पाहिजे नाही. ती मर्यादा आता ओलांडण्याचं आणि वेगानं ओलांडण्याचं काम सुरू आहे आणि याला विरोध हा व्हायलाच पाहिजे. कारण हा कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या विरोधातली बाब आहे. आज आपले सार्वजनिक दवाखानेच जास्त मजबूत व्हायला पाहिजे. कारण कोविड काळात पहिल्यांदा जर कोण मदतीला आलं तर आपलेच दवाखाने आले ना, महापालिकेचे दवाखाने मदतीला.
हे थोडेच हॉस्पिटल्स मोठे खाजगी हॉस्पिटल्स आले आणि ज्यावेळी खाजगी हॉस्पिटल्स मदतीला आले त्यावेळी त्यांनी लाखो रुपये आकारले. हा जर बघितला हा भाग तर हा मानवी हक्कांशी संबंधित असा भाग आहे. त्याच्यामुळं सार्वजनिक दवाखाने मजबूत होणं, सार्वजनिक शाळा चांगल्या होणं, तिथं चांगलं शिक्षण मिळणं, त्यासाठी जितके म्हणून प्रेशर ग्रुप होतील निर्माण तितके करणं, त्याला पाठिंबा देणं हे आपलं सुजाण नागरिक म्हणून काम आहे. कारण हा आपल्या हक्काचा, नुसत्या हक्काचा नाही, मानवी हक्काचा हा मुद्दा आहे. पुढचा आहे काम, समान वेतन, प्रतिष्ठा आणि संघटन. थोडक्यात समान काम समान वेतन. आता आपण सरकारी पातळीवरती ह्या गोष्टी पाळतो, पण खाजगी क्षेत्रात सगळीकडेच पालन केलं जातं असं नाहीये. म्हणजे छुपेपणाने याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं खाजगी क्षेत्रात केल्या जातात. पुढचा मुद्दा आहे विश्रांती आणि उचित कामाचे तास. मगाशी एक गोष्ट मी सांगायचं राहून गेलो. जागतिक पातळीवर मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी एका संस्थेनं आवर्जून प्रयत्न केला एका क्षेत्रामध्ये, कामगार या क्षेत्रामध्ये, ते म्हणजे आपली जागतिक कामगार संघटना ILO. आणि या ILOने 1919 ची स्थापना त्या ILOची. आज 100 वर्षानंतर सुद्धा ILO चांगल्या पद्धतीनं काम करते, परंतु ILOची सुद्धा अशी अवस्था करून टाकलेली आहे. मुद्दा ILOचाच नाहीये तर युनोचाच अशी अवस्था करून टाकलेली आहे त्यांनी की नख पण नाहीत त्यांना आणि टोकदार दात पण नाहीत ठेवलेले. आणि अशी आपली युनायटेड नेशन आता सद्यस्थितीत आहे. मग तीच ILO पण तशाच दर्जाची आहे. पण मुद्दा असा आहे की ILOनं जे केलेलं आहे एकेकाळी काम किंवा ज्याचा जो अंकुश आहे तो तरी किमान आपण मान्य करूया. त्यांनीच हे विश्रांती, योग्य कामाचे तास याच्यासाठी प्रयत्न केले. आणि आपल्याकडच्या ज्या कामगार संघटना आहेत, आपल्याकडं कामगार संघटनांना अग्रक्रमानं स्थान देणारे पक्ष आहेत, त्यांची सुद्धा ही भूमिका आहे. मातृत्व, हेल्थ अँड न्यूट्रिशन किती बारकाईनं मानवी हक्कांचा भाग आहे बघा. आई पण ही मानवी हक्काची गोष्ट, म्हणजे हे जगात जगभर मान्य केलेलं आहे. आज IT सेक्टरमध्ये मातृत्व ही गोष्ट जरी नुसती उच्चारली तरी तिला 6 महिने रजा द्यावी लागेल. इथपासून ते तिच्या परत काय म्हणूया ते रिझ्यूम वरती परिणाम होईल, तिच्या अनुभवावर परिणाम होईल, तिला अद्ययावतता येणार नाही, इथपासपर्यंत फाटे फोडले जातात आणि तिला तुलनेनं स्पर्धेतून बाद केले जाण्याचा प्रयत्न करतात, मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे खाजगी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत. सरकारी क्षेत्रामध्ये असं नाहीये. पण मातृत्व नावाची गोष्ट आपण या अँगलनी पण बघितली पाहिजे. त्याच्याही विरोधात आपल्या भूमिका असल्याच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातृत्व ह्या गोष्टीकडं कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या अंगाने बघूयात आपण. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळी बाळ होणार आहे याचा अर्थ उद्याचं मनुष्यबळ आपल्याला त्यात पाहता आलं पाहिजे, आपल्या राज्य व्यवस्थेला किंवा आपण सगळ्यांनाच. म्हणजे वाईट अर्थाने नव्हे, हे मी काय असं उपभोग किंवा काय म्हणूया त्याला मटेरियलिस्टिक अँगलनी नाही सांगत थोडक्यात. तर मला हे अपेक्षित आहे की उद्याची पिढी सक्षम, चांगल्या बुद्धिमत्तेची, शरीरानं सक्षम, मेंदूनं सक्षम अशी जर आपल्याला घडवायची असेल तर बाळ हे आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. लक्ष ठेवायला पाहिजे इन द सेन्स त्याला पोषण नावाची गोष्ट, आईचं पोषण, बाळाचं पोषण, ह्या गोष्टी जाणून बुजून केल्या पाहिजे. हा मानवी हक्कांचा भाग. मेळघाटामध्ये मला युनिसेफची फेलोशिप मिळाली. त्यावेळी आपण मी मेळघाटाचा आवर्जून मला अभ्यास करायची संधी मिळाली. त्या निमित्तानं मेळघाटामध्ये आपलं म्हणजे मी आता सरकारची बाजू उचलतोय असं नाही, पण सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत. ICDS सारख्या सेवा आहेत किंवा अमृत APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, अशा खूप आहेत. PM पोषण योजना वगैरे योजना दिसून येतात आणि खूप चांगले कार्यकर्ते पण काम करतात. याच्यात एकच गोष्ट आहे की हा मानवी हक्क आहे. म्हणजे बाळ जन्माला येतं त्यावेळी त्याचा मानवी हक्क आहे की त्याचं भरण पोषण नीट व्हायला पाहिजे, त्याला अनौपचारिक शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे, परत 6व्या वर्षानंतर औपचारिक शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ह्युमन राईट आहेत आणि तो ह्युमन राईट आपल्याला आपल्या रचनात्मक कामामधून सुद्धा मिळवून देता येतोय.
मिळवून देण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. ज्यांना ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल, जिथं कुठे इंटरेस्ट असेल त्यानं ही गोष्ट आवर्जून पटवून देऊया. मी तर काय म्हणेन की एखाद्याला खूप आपल्यापैकी बिझी आहेत आपण आपल्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा अजून कशामध्ये, पण आपण जर ही जरी गोष्ट एखाद्याला मिळवून दिली, एखाद्याला अंगणवाडीचा आहार मिळवून दिला एखाद्या स्त्रीला, ही ह्युमन राईटची गोष्ट आहे ना शेवटी आपल्या त्या स्त्रीच्या, किंवा तिला काही मदत मिळवून दिली तर ही गोष्ट आपण जरूर केली पाहिजे. किंवा आहाराच्या संदर्भामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे. अंगणवाड्या जर चांगल्या व्यवस्थित नसतील तर आपण त्याचं लक्ष घालून सरकारला ते धारेवर धरून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ते करून घेतलं पाहिजे. कारण हा शेवटी बालकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हेल्थ अँड न्यूट्रिशन, बऱ्याचदा आपण क्रांतीच्या गोष्टी करतो आणि हेल्थ अँड न्यूट्रिशन आपल्याला अगदी छोटी गोष्ट वाटते. हेल्थ अँड न्यूट्रिशनकडे काय लक्ष द्यायचं, क्रांती व्हायला पाहिजे. पण क्रांतीसाठी हे पूरक आपल्याला असणारी एक गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही अधोरेखित तर आपल्या अमर्त्य सेन यांनी पण केलेली आहे. म्हणजे आपले डॉक्टर ज्यावेळी कुमार सप्तर्षी हे ज्यावेळी अमर्त्य सेन यांना भेटले त्यावेळी अमर्त्य सेन यांनी त्यांना काही गोष्टी आवर्जून सांगितल्या होत्या की तुम्ही डॉक्टर म्हणून कशावरती भर देऊ शकता. चांगली मुलं जन्माला येण्यासाठी, म्हणजे हे आपले सगळेच डॉक्टर आहेत, अनिल अवचट, आपले डॉक्टर कुमार सप्तर्षी, ह्यावेळी ते भेटले होते त्यांच्या मी हे डॉक्टरांकडून मी ऐकलेलं आहे की अमर्त्य सेन यांनी त्यांना अशा पद्धतीचा कामात आपल्या ह्या गोष्टीचा अंतर्भाव असावा असा संदेश दिला होता, सल्ला दिला होता. थोडक्यात हा त्याची मुळं आपल्याला सापडतात. राईट टू एज्युकेशन हा तर खूपच महत्वाचा भाग आहे आणि जगानं पण हे मान्य केलेलं आहे. म्हणजे 48ला जगानं मान्य केलं. आपल्याकडे थोडंसं इम्प्लिमेंटेशन व्हायला वेळ लागली. हे जगानं मान्य करण्याच्या आधी आपल्याकडे महात्मा फुलेंनी पण हे सांगितलं होतं आणि आपल्या महात्मा बडोद्याला तर केलंच होतं, इम्प्लिमेंटेशनच केलं होतं. सयाजीराव, बरोबर आहे, सयाजीराव महाराजांनी येस गोखलेंनी तर तो ड्राफ्टच मांडला होता ब्रिटिशांच्या समोर आणि तो खूप संयमानं ब्रिटिशांना हे पटवून दिलं होतं की हे कसं गरजेचं आहे म्हणून. आता ते गोखलेंची स्टाईल होती संयमानं पटवून देण्याची, ब्रिटिशांना कितपत पटली असेल माहित नाही, परंतु गोखलेंचं हे कॉन्ट्रीब्युशन नाकारता येत नाही. पुढे तोच धागा गांधीजींच्या पण विचारांमध्ये एज्युकेशनच्या सापडतो आपल्याला. जी नई तालीम गांधीजींनी संकल्पना मांडली त्याच्यात फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन मांडलं, अनौपचारिक शिक्षण पण मांडलं. अंमलबजावणीची संधी मिळाल्यावर सयाजीराव महाराजांनी ते प्रत्यक्ष अंमल करून दाखवला त्याचा. ही एक सयाजीराव महाराजांचं हे एज्युकेशनच्या बाबतीतलं मोठं कॉन्ट्रीब्युशन. आणि महात्मा फुलेंनी तर आतापासून 134-35 वर्षांपूर्वी 134 वर्षांपूर्वी वगैरे हंटर कमिशन समोर जी साक्ष दिली त्याच्यात सुद्धा त्यांनी मांडलंच होतं या गोष्टी. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन द्या, बहुजन समाजाच्या शिक्षणाकडे जाणून बुजून लक्ष द्या. आणि आपण 2009ला हे आणलं, 3ला घटना दुरुस्ती केली, 86वी घटना दुरुस्ती. आणि मग आपला तो हा कलम आला, 21 होतं, 21A आलं नव्याने, 45-51 मध्ये ऍड झालं 11 A मध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी हे थोडंसं फोड करून सांगतो. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट जो आहे आपला हा 2009 सालचा कायदा, त्याचं मूळ हे 86व्या घटना दुरुस्तीत आहे. घटना दुरुस्ती करून आपण 21A आणलं आणि त्यानुसार आपण त्याची अंमलबजावणी म्हणून 21A ची अंमलबजावणी म्हणून कायदा केला. थोडक्यात हा झाला त्याचा एक भाग. पण हे जगात पण मान्य केलेलंच आहे. तर पुढचा मुद्दा आहे सांस्कृतिक जीवनात मुक्त सहभाग. आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या आपण जर कादंबऱ्या वाचल्या तर सांस्कृतिक जीवनातला मुक्त सहभाग का आवश्यक असतो हे खूप सोपेपणानं आणि खूप सामान्य शब्दांमध्ये आपल्याला समजून सांगितलं. सामान्य माणसाच्या शब्दात समजून सांगितलं सांस्कृतिक जीवनातला मुक्तपणे सहभाग. आणि आज सांस्कृतिक जीवन म्हणजे काय आणि त्याची बदलती व्याख्या आणि वाढतं धर्माचा अतिरेक ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला ही जागाच आहे की हा मुक्त सहभागाला आपण तिलांजली देतो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. म्हणजे हे जे काही हक्क दिलेले आहेत ह्या हक्कांची पूर्तता करण्यासाठी युनायटेड नेशनच्या वेगवेगळ्या विंग्स आहेत.
काही त्याच्या अंतर्गत असणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत, काही कमिटी आहेत, काही करार आहेत, त्या कराराअंतर्गत तयार झालेल्या समिती आहेत. म्हणजे आता करार जर बघितले, बालकांसाठी पण करार केलाय युनायटेड नेशन बाल हक्कांचा, महिलांच्या हक्कांचा करार केलाय, दिव्यांगांच्या हक्कांचा करार केलाय. मग ह्या सगळ्यांच्या हक्कांचा करार नुसता करून थांबलेली नाही, तर त्या समित्या स्थापन केल्या आणि त्या समित्यांनी त्या देशांवरती लक्ष ठेवायचं, अशा त्याचे स्वरूप आहे. थोडक्यात कर्तव्य, जशी आपल्याकडे कर्तव्य आहेत, मगाशी पण मी म्हणालो तशीच इथं पण कर्तव्य दिलेली आहे. आणि शेवटी आहे की याचा स्वातंत्र्यास बाधा येईल अशा पद्धतीनं अर्थ लावू नये. आपल्याकडे आर्टिकल 13 असं सांगतं आपलं की मूलभूत हक्कांना जर बाधा येत असेल तर एखादा कायदा जर सरकारनं केला, संसदेनं केला, तर तो कायदा रद्द बातल करता येतो. आणि हा कायदा खरं तर ही भूमिका सर्वोच्च न्यायालयानं अगोदर घ्यायला पाहिजे होती. शेतकरी कायद्याच्या संदर्भामध्ये खूप उशीर झाला, आंदोलन दीर्घकाळ चालू राहिलं आणि तो सर्वोच्च न्यायालयाचं यश आहे असं मी म्हणणार नाही, तर ते आंदोलनाचं यश आहे असं मी आवर्जून म्हणेन. कारण आर्टिकल 13ची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयानं लवकर केली नाही, लवकर सरकारला धारेवर धरलं नाही. ते धरायला हवं होतं, पण ठीक आहे, त्याच्यात अंतर्गत गोष्टी काही असतील, परंतु ती एक मोठी चूक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची हिस्ट्री काढली तर कितीतरी गोष्टी आपल्याला दिसून येतील. 30च्याही विरोधात होते आणि आपल्या 13च्या पण विरोधात होते, कलमाच्या. अशा पद्धतीचे हे राज्यघटनेतली कलम. आता याच्यापेक्षा आणखी थोडासा मी अगदी थोडक्यात आता समारोपाच्या दिशेने जातो आणि काही ते सांगतो. आपल्याकडे एक मानवी हक्काचा कायदा आहे आणि मला हे आवर्जून सगळ्यांना सांगायचंय, कायद्यावर आपण वेगळं बोलूया विस्तारानं, पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आपल्या सगळ्या नागरिकांनी हा कायदा वाचला पाहिजे. आणि नागरिक काही सगळे वाचतील असं नाहीये, पण आपण नागरिकांना समजून सांगूयात हा कायदा हा खूप महत्वाचा कायदा आहे. असे काही कायदे आहेत की ज्यात मानवी हक्कांचं रक्षण होणारे कायदे, जसं अॅट्रॉसिटी कायदा आहे, हुंडा प्रथेसाठी बंदी घालणारा कायदा आहे, घरगुती हिंसाचार विरोधी कायदा आहे, हा मानवी हक्क संरक्षण कायदा आहे. हे कायदे आपण सोप्या भाषेमध्ये लोकांना पटवून देऊया, समजून सांगूया, पटवून म्हणण्यापेक्षा. आणि त्याच्याबद्दल एक जनजागृती म्हणून जितकी म्हणून करता येईल तितकी आपण करण्याचा प्रयत्न करूया. कारण हे कायदे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या कायद्यानं रचना खूप चांगली केली. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, राज्य स्तरावर राज्य मानवी हक्क आयोग आहे, जिल्हा लेवलला मानवी हक्क न्यायालय आहेत आपल्याकडे. आणि आपण ह्युमन राईटच्या केसेस तिथं नेऊ शकतो, त्या केसेस तिथं मांडू शकतो. मानवी हक्क आपण एवढं बघितलं आता, पण ह्याचा भंग झाल्यावर कुठं तक्रार करायची, तर आपल्याकडे जे सत्र न्यायालय असतं त्या सत्र न्यायालयालाच जिल्हा मानवी हक्क न्यायालयाचा दर्जा असतो. तर तिथं विशेष सरकारी वकील असतात त्यासाठी नेमलेले, त्यांची 7 वर्षाची सेवा झाल्याशिवाय त्यांना नेमत नाही सरकार, राज्य सरकार. हे मंत्रिमंडळ आपलं हायकोर्टाच्या चीफ जस्टिसना सल्ला घेऊन त्यांची नेमणूक करतं. अशा सगळ्या खूप चांगल्या गोष्टी आहेत ह्या. फक्त आपल्याला आपण हे समजून घेतल्या पाहिजे आहे आणि आपण त्या सत्र न्यायालयापर्यंत अशा केसेस नेल्या पाहिजे. आपण इतरांच्या तर्फे आपण केसेस मांडू शकतो, लोकांना तिथं नेऊ शकतो, लोकांना तिथं जाण्यासाठी प्रोत्साहन करू शकतो. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा कायदा खूप चांगला आहे. मला या कायद्याची एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगायची आहे की मगाशी मी टाडा कायद्याचा उल्लेख केला. ज्यावेळी टाडा कायदा केला होता तो एका मर्यादित होता ना तो कायदा. त्यावेळी पंजाब आणि परिसरातला व्हायलन्स आणि तो रोखायचा होता, टाडा कायदा आला. पण दुर्दैवानं हाच टाडा कायदा पुढे कंटिन्यू राहिला आणि सरकारला पण त्याच्यात स्वार्थ होता. पण हा टाडा कायदा कसा चुकीचा आहे आणि हा टाडा कायदा घटनेच्या जी मूल्य आहे प्रिएम्बलने दिलेली आणि शिवाय मूलभूत हक्क आहे आणि मानवी हक्क, ह्या तिन्हीच्या विरोधात आहे हा कायदा. म्हणजे घटनेच्या पण आणि मानवी हक्काच्या पण विरोधात आहे हा टाडा कायदा. अशा स्वरूपाची मांडणी कुणी केली तर ही राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केली.
म्हणजे 93लाच आल्याच ह्या काय आयोगाने केली. त्यावेळी तेवढे व्यंकट चेलैया वगैरे न्यायमूर्ती व्यंकट चेलैया यांचं आवर्जून म्हणजे जाणीवपूर्वक नाव घ्यायला हवं आपण. त्यांच्याबद्दल पण डिबेट आहे, नाही असं नाही आहे, सगळ्यांबद्दल डिबेट आहे, पण त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन आपण मान्य करू त्या लोकांचं की ते टाडा कायद्याच्या विरोधात ह्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं एक रिपोर्ट केला आणि सरकारला सिरियसली घेऊन टाडा कायदा रद्द करावा लागला आणि पुढे टाडाच्याच ऐवजी पुढचा कोटा हा कायदा आला. ही एक इतिहासाची बाब आहे. त्यामुळं मला हे फक्त सांगायचंय की ह्या कायद्यात खूप असा हे स्ट्रॉंग आहे हा कायदा, हे यंत्रणा पण स्ट्रॉंग आहे. मुद्दा असा आहे की आज या स्ट्रॉंगपणे काम करत नाही आहे आणि ह्याचं मूळ हे ह्या सरकारमध्ये आहे आपल्या, आणि सरकार हे काम करू देत नाही. मुळात सरकारला जे मान्यच नाही आहे आणि मान्य नाही तरी पण ती यंत्रणा सरकारला सांभाळावी लागते, कारण ते आपल्याकडे ते शेवटी आपण त्या पॅरिसचे करार घडलेला आहे 1991चा, जो पॅरिस करार झाला युएनचा, त्याला अनुसरून कायदा बनवलाय आणि आता तो रद्द करता येत नाही यांच्या दुर्दैवानं सरकारला. आणि म्हणून ते अशा कुचकामी यंत्रणेमध्ये लोक घुसवणं वगैरे अशा गोष्टी जाणून बुजून करतात आणि ह्या चांगल्या संस्थांचं मग वाटोळ होतं. त्यातली ही एक चांगली संस्था आणि हे झालेलं वाटोळ अशा पद्धतीने, म्हणजे एकेकाळी चांगलं काम करणारे होते, मग आता का नाही होत, हा पण त्याच्यातला एक भाग होता. आता कुठं नेमकं हनन झालं, मला कुठं दिसतं हनन, म्हणजे चर्चेला हा मुद्दा आपण आवर्जून ठेवूया. कुठं हनन झालेलं दिसतं, तर मला वाटतं की विद्यार्थी चळवळींवरती झालेला अन्याय हा विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांवरती झालेला अन्याय, ह्युमन राईटचा भंग आहे. केवळ हा विद्यार्थ्यांना अपोज नाहीये, तर मानवी हक्काला केलेला अपोज आहे. म्हणजे घडूच द्यायचा नाही, नवा विचारच करू द्यायचा नाही, अभिव्यक्तीच होऊ द्यायची नाही. होऊ दिली तर कशा पद्धतीने, म्हणजे इतकी भीती का वाटत असावी, म्हणजे ही मुळं आहेत ना शेवटी. विद्यार्थी हे उद्या येऊन लोकशाहीत सकारात्मक हस्तक्षेप करते, ही भीती आहे. धार्मिक अस्मितेचा अतिरेक, हा तर काही मी विश्लेषण करायची सुद्धा गरज नाही. आज आजूबाजूला पाहतोय आपण आणि महाराष्ट्रात तर ह्याचं विदारक वास्तव पाहतोय आणि ह्याला काहीच नाही आहे. म्हणजे ज्या पक्षांकडे आपण पॉझिटिव्हली पाहतो ते पक्ष आता धार्मिक अस्मितेला गोंजारत बसायला लागलेले दिसतात. त्याच्यामुळं पाहायचं कोणाकडे, तर हीच एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं हे धार्मिक अस्मितेचा होणारा खूप अतिरेक हा आपलं जे काम आहे ह्या सगळ्या कामांवरती पाणी टाकणारा अतिरेक आहे. हा एक जातीय हिंसाचार आणि जातीय द्वेष ही परत तशीच आहे. मग जातीय हिंसाचार हा मग ते राजकारणाचा अँगल आहे, त्याला सामाजिक काय अँगल आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत पण त्याला जाणून बुजून तेढ निर्माण करण्यासारखे काय अँगल आहे. मगाशी मी तुम्हाला आर्टिकल 14 मधले 2 फरक सांगितले, राईट इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. माहिती असून जाणून बुजून काहीतरी तिसरं डोक्यात घालायचं, पिल्लू सोडणे नावाचा प्रकार असतो. म्हणजे बौद्धिक रूपातून काहीतरी सोडायचं. बघा एकीकडे म्हणतात मूलभूत समानता आणि बघा हे काय चालवलंय, म्हणजे असं काहीतरी सोडून द्यायचं. माहिती आहे त्यांना, हे सगळं तरतुदी माहिती आहे, पण सोडायचं असं काहीतरी. आणि त्याला आता सोशल मीडियाचा आधार आहे आणि हे मग ह्या सगळ्या चक्रात सापडून गेलेलं आहे. आपलं खूपच म्हणजे काय त्याला काय गुंता करून टाकलेला आहे आणि ह्या गुंत्यातून आपल्याला गुंता माहिती आहे, आपण गुंत्याला अडकत नाहीये, आपण अलगद तो गुंता सोडवायचा आहे आणि लोकांना समजून सांगूया. पुढे की मगाशी पण मी उदाहरण दिलं, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली चाललेला छळ आणि आता स्टॅन स्वामी असतील, म्हणजे किती डिबेट होऊ दे, पण नाही माहिती आहे ना मला, तुम्हाला काय कुणाला सांगायची गरज आहे. मी म्हणेन की ज्यावेळी दंगल झाली भीमा कोरेगाव परिसरामध्ये, हिंसा घडली, त्यावेळी सामान्य माणूस सुद्धा तिथला सांगेल की हो तिथं काय म्हणजे कोण गुन्हेगार आहे, कोण दोषी आहे. आणि आमच्या यंत्रणांनी नेमकं या सगळ्यापासून युटर्न घेऊन काहीतरी वेगळंच असं कल्पित काय म्हणूया तयार केले आणि भान तयार केल्यासारखं केले आणि ते म्हणजे त्याला एक वेगळीच दिशा देऊन टाकलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत आता ह्या मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते पकडलेत बघा, त्यांनी बरोबर पकडले. त्यांना माहिती आहे की ज्याच्या दम आहे ते पकडतात.
त्यामुळे ही एक भयंकर गोष्ट आहे. हा पण आहे UAPA देशद्रोह. आपण मग अशी चर्चा पण केली. आंदोलकांची अवहेलना, ज्यांनी आंदोलकांची अवहेलना केली त्यांना कायदे माघारी घ्यावे लागले ना, त्या आंदोलकांना घाबरून. हे आंदोलनाचंच यश आहे. आणि आंदोलन नावाची गोष्ट ही आपल्याला आपल्या परिणाम टिकवता आलीच पाहिजे. आपल्याला नाही, मला नाही आंदोलनात सहभागी होत, मी क्रिटिक तरी नाही करत बसलं पाहिजे, किंवा क्रिटिक केलं तरी ते सकारात्मक करून अमुक एका माणसाला पर्यंत तरी पोहोचवलं पाहिजे. उगाच बदनामी करणं चांगल्या आंदोलकांची ही काही योग्य गोष्ट नाही. तर आपल्याला हवा तसा प्रतिसाद देणं, म्हणजे आंदोलनात नाही सहभागी होता येत ना, दुसरं काहीतरी कर, दुसरी मदत कर प्रत्यक्ष, ते पण नाही करता येत ना, मग घरात बसून काहीतरी सपोर्ट करता येतोय का आपल्याला, आर्थिक किंवा मनुष्यबळाचा काही वस्तू देण्याचा, ते कर. ते नाही करता येत तर गप्प बस. मग अशा आपल्याला गोष्टी काही लोकांपर्यंत समजून सांगितल्या पाहिजेत आपण. ह्या गरजेच्या पण आहे. माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी, आता मीडियाची गळचेपी, आणि म्हणजे आता काय गळचेपी होतच नाही माध्यमांची, कारण गळचेपी होऊन गेलेली आहे बऱ्यापैकी, केलेली आहे, आणि त्यांनी जसं त्यांना वाकवता येईल तसं वाकवलेलं आहे. त्यामुळे आता काही ते असं चित्र निर्माण करतायत की आता बघा कुठे होते गळचेपी. म्हणजे जी करायची ती करून ठेवलेली आहे. म्हणजे कशी गळचेपी नाही आता करणार ना, म्हणजे तुम्ही अख्खा माध्यम संस्था ताब्यात घेतली, बस छापायचंच नाही, तुम्ही असं कंट्रोल आणला, आता काय गळचेपी वेगळी करणार आहे. ते जो लिहिणार होता त्याची शेवटी खोट आहे, त्याचं ते लिहितच नाही. आता तुम्ही त्याला फटका केलाय, एखाद्याच्या बाबतीत त्याला धमकावलंय, त्याची नोकरी काढून घेतली, त्याला बदनाम केले, त्याच्या बायका पोरांपासून बदनाम केले, अजून काय करायचं बाकी आहे. ही माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी, मानवी हक्कांचा भंग आहे, आणि पोलीस बळाचा अतिरेकी वापर. हे सरकार यांचा आहे का यांचा आहे हा मुद्दा नाही आहे. यांचा असेल तर कमी वापर होतो, यांचा असेल तर थोडा जास्त वापर होतो. म्हणजे हे थोडेसे जास्त चुकीचे आहेत, हे थोडे कमी चुकीचे आहेत असं आपण एवढंच म्हणू शकतो. पण हा वापर होतोय, अतिरेकीपणानं वापर होतोय, हे नाकारता येत नाही. आपण सोप्या भाषेत हे पण लोकांना सांगू शकतो की पोलिसांचे अधिकार, नागरिकांचे अधिकार, दोघांमध्ये होणारा क्लॅश, त्याच्यामध्ये मानवी हक्कांचं होणारं हनन, आणि आता पोलिसांवरती पण हे बंधन आहे की मानवी हक्क आहे लोकांचे, ते अवहेलना होता कामा नये त्याची, आणि ह्या मानवी हक्कांचं जतन व्हायला पाहिजे. यासाठी पोलिसांच्या सुद्धा कार्यशाळा घेतल्या जातात, बीट हवालदारांपर्यंत कार्यशाळा घेतल्या जातात. आणि काय म्हणूया त्याला की फक्त आपण अजून चांगला प्रेशर ग्रुप जर असेल, लोकांमध्ये जर चांगली सजगता असेल, तर तो वापर, बळाचा वापर हा निश्चित कमी होत जाणार आहे. त्याला एकच उपाय आहे की लोकांपर्यंत हे सगळं पोचवायचं, लोकांच्या शब्दात पोचवायचं, सोप्या भाषेत पोचवायचं, उदाहरणं दाखल पोहोचवायचं, अभ्यास करून ते पोहोचवायचं, त्याला प्रयत्न करायचा अंमलबजावणी करण्यासाठी, यंत्रणांपर्यंत जायचं. यासाठी प्रेशर ग्रुप, परस्परांशी बोलणं, परस्परांशी संवाद करणं, आंदोलकांना, चळवळीतल्या तरुणींना साथ देणं, त्यांच्यासोबत काम करणं, नसेल होत सोबत काम तर त्यांना पाठिंबा देणं, अशा अनेक पातळीवरती नागरिक म्हणून, आंदोलक म्हणून आपण काम करू शकतो, अशी मला मांडणी करायची.